हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सरांना माझा आवाज क्लिअर येतोय का? व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का? तेवढं मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज टाका, म्हणजे आपण लवकरात लवकर लेक्चर स्टार्ट करूया. चला आपण लेक्चरला स्टार्ट करू. आवाज वगैरे सर्व व्यवस्थित येत आहे. तर मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण सॅम्पल कंटेनर, सेल आणि कवेट हा टॉपिक स्टार्ट केला होता आणि शिकलो आपण त्याला. तर जे काय ॲब्झॉर्बिंग स्पेसिसचं जे काय सोल्युशन आहे किंवा जे काय ब्लँक सॉल्व्हंट आहे, तर या सॅम्पल सोल्युशनला, या ब्लँक सॉल्व्हंटला आपण रेडिएशनच्या पाथमध्ये जिथं प्लेस करतो, तर त्या ॲपरेटसला आपण सॅम्पल कंटेनर किंवा सेल किंवा त्याला आपण कवेट म्हणत असतो. The solution of absorbing species or solvent is placed in a path of radiation. Such device or such apparatus is known as sample container or cuvette, or it may be also called as a cell. तर मित्रांनो, आपण हा टॉपिक बघितला, त्याचे वेगवेगळे पॉइंट्स बघितले. तर पहिला पॉइंट होता की जे काय सॅम्पल कंटेनर असेल, कवेट असेल, इट शुड बी ट्रान्सपरंट to the radiation of the wavelength that is used in a experiment. सगळ्यात अगोदरचा पॉइंट आपण असा बघितला की जे काय आपलं सॅम्पल कंटेनर असेल, सेल असेल, तर ते आपण जे काय एक्सपेरिमेंट मध्ये जे रेडिएशन आपण यूज करणार आहे, तर त्या रेडिएशनला हे सॅम्पल कंटेनर किंवा कवेट किंवा सेल ही ट्रान्सपरंट असायला हवी. द सेल or sample container should be transparent to the radiation which is used in a experiment. सगळ्यात महत्त्वाची जी काय कंडिशन होती की सॅम्पल सेल हे ट्रान्सपरंट पाहिजे. Then second point is that this cuvette sample cell are made from glass material. It may be made from silica or it may be made from the quartz material. मग हे जे काय कवेट आहेत, सेल आहेत, तर ते वेगवेगळ्या मटेरियलने बनवलेली असते ती. मग ज्या सेल आहेत तर त्या काही वेळेस ग्लासच्या पण बनवतात, ह्या ग्लासच्या सुद्धा बनवल्या जातात, किंवा फ्यूज सिलिकाच्या सुद्धा ते बनवल्या जातात आणि क्वार्ट्जच्या सुद्धा त्या बनवल्या जातात. मग अशा वेगवेगळ्या कंपोजिशनच्या आपल्याकडे काय असतील, सेल्स असतील. सो फ्रेंड्स, दिस कवेट आर जनरली रेक्टँग्युलर इन शेप, रेक्टँग्युलर शेप असतो तिचा, अँड हॅव्हिंग अ 1 सेंटीमीटर पाथ लेंथ, आणि त्याची पाथ लेंथ किती असते, 1 सेंटीमीटर असते. ते आपण मागच्या वेळेस बघितलंच. इथं हे रेक्टँग्युलर शेपची आहे ही कवेट, आणि त्याच्यानंतर त्याची जर आपण डिस्टन्स मोजलं, इथलं या फेस पासून त्या दुसऱ्या फेस पर्यंत जर आपण डिस्टन्स तिथं मेजर केलं, तर ते किती असेल, 1 सेंटीमीटर असेल. म्हणून त्याची पाथ लेंथ सुद्धा किती असेल कवेटची, 1 सेंटीमीटर इन पाथ लेंथ. So friends, this sample container or cell are maybe shorter in path length or may be available in a longer in path length. मग जे काही कवेट्स आहेत तर ते वेगवेगळ्या पाथ लेंथचे सुद्धा अवेलेबल असतात. शॉर्टर पाथ लेंथची आपल्याला जर कवेट जर पाहिलं असेल, सेल पाहिलं असेल, तर ती पण अवेलेबल असते. आणि आपल्याला काही वेळेस एक्सपेरिमेंटसाठी जर लॉंगर पाथ लेंथची जर आपल्याला सेल पाहिजे असेल, तर आपण तशा प्रकारचे सुद्धा आपल्याला कवेट्स आणि सेल्स अवेलेबल असतात. तर अशा प्रकारचा आपण त्याचे वेगवेगळे पॉईंट्स बघितले. त्याच्यानंतर जर आपण डबल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटर बघितला, तर डबल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटरमध्ये 2 प्रकारच्या किंवा 2 सेल्स यूज केल्या जातात. मग या ज्या काही दोघं सेल्स आहेत, तर या दोघं सेल्स जवळपास या आयडेंटिकल असायला पाहिजे. मग कुठल्या बाबतीत आयडेंटिकल, तर त्यांची दोघांची पाथ लेंथ ही सारखी असायला पाहिजे, आणि जे काय
ट्रान्समिशन ऑफ रेडिएशन असेल तर हे सुद्धा दोघांचं कसं असायला पाहिजे, सारखं असायला पाहिजे. तर अशा ज्या काही दोन आयडेंटिकल सेल असतील की ज्याचं पाथ लेंथ सेम असेल आणि ट्रान्समिशन ऑफ रेडिएशन सेम असेल, तर अशा सेलला आपण मॅच सेल म्हणतो. अँड दिस मॅच सेल आर युज्ड इन अ डबल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटर. अँड इन अ simple photometer or colorimeter, there is also use of simple glass tube of 1 centimeter path length cavite. आणि काही जे काय कलरीमीटर आहे किंवा फोटो ट्यूब आहे तर तिथं सिंपल एक ग्लास ट्यूब यूज केली जाते कवेट म्हणून, सॅम्पल कंटेनर म्हणून, आणि त्याची सुद्धा पाथ लेंथ किती असते, 1 सेंटीमीटरच्या पाथ लेंथची ती टेस्ट ट्यूब किंवा कवेट यूज केली जाते. तर अशा प्रकारचं विद्यार्थ्यांनो आपण मागच्या लेक्चरला डिस्कस केलं होतं आणि पुढच्या पॉईंटला आपण स्टार्ट केलं होतं. सो नेक्स्ट पॉईंट इज अ डिटेक्टर. So we know that the detector is a device which record the responses. Detector असा डिवाइस आहे की तो रिस्पॉन्स रेकॉर्ड करतो. And definition of detector in a spectrophotometry is that the device that changes or that convert radiant energy into electrical energy and provide the electrical signal. Such device is known as detector. आणि आपण बघितलं मित्रांनो की स्पेक्ट्रोफोटोमीटरमध्ये डिटेक्टरची थोडी वेगळी डेफिनेशन होती की आपण आता स्पेक्ट्रोफोटोमेट्रीमध्ये डिटेक्टर कशाला म्हणणार, असं डिवाइस की जे काय करणार, रेडियंट एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करणार किंवा रेडियंट एनर्जीला चेंज करून तो इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये त्याचं कन्व्हर्जन करणार आणि आपल्याला इलेक्ट्रिकल सिग्नल प्रोव्हाइड करणार. तर अशा टाईपच्या डिवाइसला आपण काय म्हटलं, डिटेक्टर म्हटलं. सो फ्रेंड्स, दिस डिटेक्टर determine or measure the radiant power of absorbed or transmitted radiation. मग मित्रांनो डिटेक्टरचं फंक्शन काय आहे की डिटेक्टर काय करतो की जे काय ॲब्झॉर्ब रेडिएशन आहे किंवा जे काय ट्रान्समिटेड रेडिएशन आहे तर त्यांचं डिटर्मिनेशन, त्यांचं मेझरमेंट करण्याचं काम जे असेल तर काय असेल, ते कोणाचं असेल, डिटेक्टरचं असेल. तर मग मित्रांनो डिटेक्टर हे बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. देअर आर सो मेनी टाइप्स ऑफ डिटेक्टर are used in a photometer and spectrophotometer, but detector use is depend upon the wavelength region for the measurement is carried out. आणि डिटेक्टरचा जो काही यूज असेल हा कशावर डिपेंड असेल की आपण कुठल्या रिजनची तिथं रेडिएशन मेजर करणार आहोत, कुठल्या रिजनला आपण तिथं डिटर्मिनेशन करणार आहोत, तर त्याच्यावर काय डिपेंड असेल, डिटेक्टरचा यूज डिपेंड असेल की आपण अल्ट्राव्हायोलेट रिजनची तिथं रेडिएशन मेजरमेंट करणार आहोत का मग व्हिजिबल रिजनचं रेडिएशन डिटरमाइन करणार आहोत का IR रिजनचं, कुठल्या रिजनचं आपण तिथं लाईटचं डिटर्मिनेशन करणार आहे, मेजरमेंट करणार आहे, तर त्याच्यावर काय डिपेंड असेल, डिटेक्टरचं चॉईस डिपेंड असेल. मग आपण मागच्या लेक्चरला बघितलं की जनरली स्पेक्ट्रोफोटोमीटरमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे वाईडली यूज होणारे डिटेक्टर आपण बघितले. तर पहिला डिटेक्टर होता फोटो ट्यूब्स आणि दुसरा डिटेक्टर होता फोटो मल्टिप्लायर ट्यूब. मग हे दोघं जे काही डिटेक्टर आहे मित्रांनो हे स्पेक्ट्रोफोटोमीटरच्या मोस्ट ऑफ द इन्स्ट्रुमेंटमध्ये यांचा जास्तीत जास्त वापर होत असतो. तर आता आपण हा जो काही पॉईंट आहे किंवा हे जे काही दोघं डिटेक्टर आहे तर ते आपण स्टेप बाय स्टेप बघणार, दोघांचं फंक्शन बघणार, वर्किंग बघणार की कसं आहे या डिटेक्टरचं वर्किंग आणि फंक्शन. तर आपण स्टार्ट करूया. सो फ्रेंड्स, today's most important topic is phototubes. So we will see the first detector which is used in a spectrophotometry and which is known as phototube. आपण आता जो स्पेक्ट्रोफोटोमेट्री मधला जो वारंवार यूज होणारा डिटेक्टर आहे त्याचा आपण आता स्टडी करूया. So friends, this detector are used in a visible and ultraviolet region. The first point is tells us that this phototube detector are only useful for the which region, visible and ultraviolet region. हा डिटेक्टर आपण फक्त कुठल्या रिजन साठी यूज करणार, विजिबल रिजनचं मेजरमेंट करायचं असेल आपल्याला किंवा अल्ट्राव्हायोलेट रिजनचं मेजरमेंट करायचं असेल तर या दोघं रिजनचं जेव्हा ज्या दोघं रिजनच्या लाईटचं आपल्याला डिटर्मिनेशन मेजरमेंट करायचं असेल तर अशा वेळेस फक्त आपण कुठल्या प्रकारचा डिटेक्टर यूज करू शकतो, फोटोट्यूब हा डिटेक्टर आपण तिथे यूज करू शकणार. आपल्याला जर IR रिजनची लाईट जर डिटरमाइन करायची असेल, मायक्रोवेव्ह रिजनची लाईट जर डिटरमाइन करायची असेल तर तिथं हा डिटेक्टर आपल्यासाठी महत्त्वाचा नसेल. हा डिटेक्टर फक्त कुठल्या रिजनसाठी महत्त्वाचा असेल, विजिबल आणि अल्ट्राव्हायोलेट रिजनसाठी. सो फ्रेंड्स, दिस डिटेक्टर इज ऑल्सो कॉल्ड ॲज फोटो इमेसिव्ह ट्यूब. आणि हा जो काही डिटेक्टर आहे त्याला अजून दुसरं नाव कुठलं आहे, फोटो इमेसिव्ह ट्यूब.
तर एखाद्या वेळेस हा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनला प्रश्न विचारला जाऊ शकतो. द फोटो ट्यूब इज ऑल्सो नोन ॲज, आपल्याला माहित पाहिजे की त्याला अजून आपण कुठल्या नावाने अजून बोलतो आपण. तर फोटो ट्यूब इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ फोटो इमिसिव्ह ट्यूब. So friends, this photoemissive tubes or phototubes is made up of large semi-cylindrical photoemissive cathode and a small concentric anode enclosed in a evacuated glass bulb. तर मित्रांनो, हा जो काय फोटोट्यूब आहे, हा फोटोट्यूब कशाने बनलेला आहे? इट इज अ मेड अप ऑफ लार्ज सेमी सिलेंड्रिकल photoemissive cathode and a small concentric anode. सर्वात महत्त्वाची गोष्ट की हा जो काय फोटोट्यूब आहे, या फोटोट्यूब मध्ये दोन गोष्टी आहेत, कॅथोड आहे आणि एनोड आहे. हे लक्षात ठेवा मित्रांनो. मग हा जो काय कॅथोड आहे, तो कॅथोड कसा आहे? लार्ज आहे, सेमी सिलेंड्रिकल आहे आणि फोटो इमिसिव्ह कॅथोड आहे. सो फर्स्ट थिंग इज दॅट द कॅथोड which is used in a phototubes is large semi cylindrical and photoemissive. मग आपण जो काय कॅथोड यूज करतोय फोटोट्यूब मध्ये, तो कसा आहे? लार्ज आहे, सेमी सिलेंड्रिकल आहे आणि फोटो इमिसिव्ह आहे. सो फोटोट्यूब्स आर मेड अप ऑफ लार्ज सेमी सिलेंड्रिकल फोटो इमिसिव्ह कॅथोड. तर मित्रांनो, इथे हे डायग्राम दिलेली आहे. या डायग्राम मध्ये हे जे काय आता ग्लास ट्यूब आहे ही, आणि याच्यामध्ये आपल्याला हा सेमी सिलेंड्रिकल जे काय आपल्याला दिसतं आहे सेमी सिलेंडर, तो लार्ज आहे, मोठा आहे, बरोबर. तर हा सेमी सिलेंडर जो असेल, तर त्या सेमी सिलेंडरला आपण काय म्हणणार? कॅथोड म्हणणार. सो दिस इज अ कॅथोड. ओके. सो कॅथोड इज अ लार्ज सेमी सिलेंड्रिकल फोटोइमिसिव्ह अँड स्मॉल कॉन्सेंट्रिक एनोड. आणि इथं काय मित्रांनो, एक स्मॉल कॉन्सेंट्रिक वायर आहे आणि या स्मॉल कॉन्सेंट्रिक वायरला आपण काय म्हटलंय? एनोड म्हटलेलं आहे. मित्रांनो, जो काय सेमी सिलेंड्रिकल प्लेट आहे तिथं, तर त्याला आपण काय म्हटलं? कॅथोड म्हटलं. सो दिस इज अ कॅथोड, लार्ज सेमी सिलेंड्रिकल फोटोइमिसिव्ह कॅथोड. अँड त्याच्यानंतर तिथं सेंटरला स्मॉल वायर आहे आणि ही जी काय स्मॉल कॉन्सेंट्रिक वायर आहे, तर त्याला आपण काय म्हटलं? एनोड म्हटलं. and this anode and cathode are enclosed in a evacuated glass bulb. आणि हे जे दोघं कॅथोड आणि एनोड आहेत, तर हे क्लोज आहेत. आणि कशामध्ये क्लोज केलेले आहेत त्यांनी? ग्लास बल्ब मध्ये. म्हणजे ग्लासच्या ट्यूब मध्ये हे दोघं काय आहेत? पॅक आहे, क्लोज्ड आहेत. आणि जी ग्लासचा बल्ब आहे तो कसा आहे? इव्हॅक्युएटेड आहे, म्हणजे तिथं एअर नसेल, तिथं व्हॅक्यूम असेल. सो दिस कॅथोड अँड एनोड आर एन्क्लोज इन अ इव्हॅक्युएटेड ग्लास बल्ब. इथपर्यंत आपल्याला कळलं असेल की जास्त एवढं काय कठीण त्याचं कन्स्ट्रक्शन नाहीये फोटोट्यूबचं. अगदी सोपं कन्स्ट्रक्शन. एक सेमी सिलेंड्रिकल कॅथोड आहे, त्या कॅथोडला अजून आपण काय म्हटलंय? फोटो इमिसिव्ह कॅथोड आहे तो. आणि त्याच्या सेमी सिलेंडरच्या मध्ये सेंटरला एक वायर आहे and this wire is known as a cathode and this cathode and anode are enclosed in a evacuated glass bulb. तर मित्रांनो, ही दुसरी एक फिगर बघा, पिक्चर बघा. या पिक्चर मध्ये सुद्धा या इथं बघा, ही जी काय प्लेट आहे तर ती सेमी सिलेंड्रिकल एक प्लेट आहे. तर ती सेमी सिलेंड्रिकल जी काय प्लेट आहे, तर त्याला आपण काय म्हणणार? कॅथोड म्हणणार, बरोबर. ही एवढी सेमी सिलेंड्रिकल प्लेट आहे आणि त्याच्यानंतर ही सेंटरला वायर आहे. तर ही सेंटरला जी वायर आहे, तर त्या वायरला आपण काय म्हणणार? एनोड म्हणणार. तर सेमी सिलेंड्रिकल काय तिथं? कॅथोड आहे आणि स्मॉल कॉन्सेंट्रिक काय आहे? एनोड आहे. तर अशा या दोन गोष्टी आहे कशामध्ये? फोटोट्यूब मध्ये. ओके, आय थिंक यू विल बी अंडरस्टँड व्हेरी वेल. सो मोस्ट इम्पॉर्टंट, दिस कॅथोड is coated with photosensitive layer or light sensitive layer. सर्वात महत्त्वाचं मित्रांनो काय आहे की जो कॅथोड आहे सेमी सिलेंड्रिकल शेप मध्ये आहे, तर त्याच्यावर आता कशाची कोटिंग केलेली आहे? फोटोसेन्सिटिव्ह लेअरची, आणि त्याला अजून आपण काय म्हणतो? लाईट सेन्सिटिव्ह लेअरची.
So this photosensitive layer are such as potassium oxide, silver oxide or cesium oxide. मग हे फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल कुठलं आहे? एक तर पोटॅशियम ऑक्साईड असेल किंवा सिल्वर ऑक्साईड असेल किंवा सिझियम ऑक्साईड असेल. तर असं हे जे काय फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल आहे तर त्या फोटोसेन्सिटिव्ह मटेरियलचं आपण त्या कॅथोडवर काय केलेलं आहे? कोटिंग केलेलं आहे मित्रांनो. बरोबर. म्हणजेच हा जो काय ॲनोड आहे सेमी सिलेंड्रिकल याच्यावर कशाची कोटिंग असेल? एक तर पोटॅशियम ऑक्साईडची कोटिंग असेल किंवा सिल्वर ऑक्साईडचं कोटिंग असेल किंवा सिझियम ऑक्साईडचं कोटिंग असेल. असं हे जे काय फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल आहे तर त्याचा आपण काय केलं आता कॅथोडवर कोटिंग केलेली आहे. ओके. अँड द हाय व्होल्टेज इज इम्प्रेस बिटवीन द कॅथोड अँड ॲनोड. आणि जे काय कॅथोड आणि ॲनोड आहे तर त्याच्यामध्ये आपण हाय व्होल्टेज करंट काय केलेलं आहे? पास केलेलं आहे. सो देअर वर्किंग आर सीन इन द नेक्स्ट स्लाइड शो. आता नेमकं आपण त्याचं वर्किंग बघू मित्रांनो की हा जो काय फोटो ट्यूब्स आहे तो फोटो ट्यूब या डिटेक्टरचं वर्किंग कसं आहे ते. इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे की एक इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब आहे. या इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब मध्ये सेमी सिलेंड्रिकल फोटो इमेसिव्ह कॅथोड आहे आणि स्मॉल कॉन्सेंट्रिक वायर आहे तर त्याला काय म्हटलेलं आपण ॲनोड आहे. अशा दोनच गोष्टी आहे आणि त्या कशामध्ये पॅक आहे कशामध्ये क्लोज्ड आहे? इव्हॅक्युएटेड ग्लास बल्ब मध्ये ते क्लोज्ड आहे. इथपर्यंत संपलं. एवढं सोपं कन्स्ट्रक्शन म्हणजे कशाचं? फोटो ट्यूबचं की दोनच गोष्टी त्याच्यामध्ये सेमी सिलेंड्रिकल फोटो इमेसिव्ह कॅथोड अँड स्मॉल कॉन्सेंट्रिक ॲनोड. and this cathode are coated with photosensitive layer or photosensitive material, and this photosensitive material are potassium oxide, silver oxide or cesium oxide. असे हे तीन वेगवेगळ्या प्रकारचे हे मटेरियल आहे. एक तर तुम्ही पोटॅशियम ऑक्साईडची कोटिंग करा किंवा त्याच्याऐवजी तुम्ही सिल्वर ऑक्साईडची कोटिंग करा किंवा सिझियम ऑक्साईडची कोटिंग करा. कुठल्यापैकी एका मटेरियलची तुम्ही काय करा तिथं फोटोसेन्सिटिव्ह मटेरियलची त्याच्यावर कोटिंग करा आणि हे जर कोटिंग केली तर तो कॅथोड कसा बनणार आहे? फोटो एमिसिव्ह कॅथोड बनणार आहे. बरोबर. सो आफ्टर द कोटिंग ऑफ दिस कॅथोड विथ फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल, the first phenomenon is occur with the detector. The light is incident on the cathode. आता काय झालं मित्रांनो की सॅम्पल आहे त्या सॅम्पल मध्ये लाईट स्ट्राईक झाली. स्ट्राईक झाल्यानंतर त्या सॅम्पल मधले जे काही मटेरियल असेल किंवा जे काही कंपोनंट असेल त्यांनी काही प्रमाणात लाईट ऍब्झॉर्ब केली आणि काही लाईट काय होणार आहे? ट्रान्समिट होणार आहे. मग ही जी काय ट्रान्समिटेड रेडिएशन असेल आता या ट्रान्समिटेड रेडिएशनचा आपल्याला काय करायचं आहे? रिस्पॉन्स रेकॉर्ड करायचा आहे. मग रिस्पॉन्स कोण रेकॉर्ड करणार? डिटेक्टर. मग जो डिटेक्टर आपण घेतलेला आहे मित्रांनो तर त्या डिटेक्टरवर ही जी काय ट्रान्समिटेड रेडिएशन असेल ती फॉल होणार. बरोबर. सो फर्स्ट थिंग हॅपन्स द लाईट इज इन्सिडेंट ऑन द कॅथोड. आता कॅथोडवर जी लाईट असेल ट्रान्समिटेड लाईट ती काय झाली? स्ट्राईक झाली, इन्सिडेंट झाली. इन्सिडेंट झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की जो कॅथोड आहे त्या कॅथोडवर काय आहे? फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल आहे आणि त्या फोटोसेन्सिटिव्ह मटेरियलला अजून आपण काय म्हणतो? फोटो इमेसिव्ह मटेरियल पण म्हणतो. म्हणजे मित्रांनो फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल किंवा लाईट सेन्सिटिव्ह मटेरियल कोट केलेले आपण कॅथोडवर आणि त्या मटेरियलचं इंटरॅक्शन जर लाईट सोबत जर झालं तर तो लाईट काय करतो? इलेक्ट्रॉनचं इमिशन करतो. इलेक्ट्रॉनचं इमिशन करणार. बरोबर. तर एखादं असं मटेरियल की जे लाईट सोबत इंटरॅक्ट झाल्यानंतर इलेक्ट्रॉन इजेक्ट करतं, इलेक्ट्रॉनचं इमिशन करतं, तर तशा मटेरियलला आपण काय म्हणणार? फोटो इमेसिव्ह मटेरियल किंवा फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल. तर मित्रांनो फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल किंवा फोटो इमेसिव्ह मटेरियल काय असतं ते तुम्हाला कळलंच असेल की जर त्या मटेरियलचं लाईट सोबत जर इंटरॅक्शन झालं तर ते मटेरियल इलेक्ट्रॉनला इमिट करतं, त्याच्यापासून इलेक्ट्रॉन इजेक्ट होतात, बाहेर पडतात. तर तशा मटेरियलला आपण काय म्हणणार? फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल किंवा फोटो इमेसिव्ह मटेरियल. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. आपण कॅथोडवर काय केलेलं आहे? फोटो सेन्सिटिव्ह मटेरियलची कोटिंग केलेली आहे आणि लाईट काय झाली आता त्या कॅथोडवर स्ट्राईक झाली, इन्सिडेंट झाली. तर इन्सिडेंट झाल्यानंतर पुढचं फिनॉमिनॉन काय होणार आहे मित्रांनो की इलेक्ट्रॉन आर इमिटेड फ्रॉम द कॅथोड बाय फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट.
मग लाईट त्याच्यात स्ट्राईक झाली आणि लाईट स्ट्राईक झाल्यानंतर तिथून काय होणार आहे, इलेक्ट्रॉन लिबरेट होतील, एमिट होतील आणि हे जे काही इलेक्ट्रॉनचं एमिशन होणार आहे त्या फोटो इमेसिव्ह मटेरियल मधून, तर त्या इफेक्टला आपण काय म्हणणार, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. तर इथपर्यंत मित्रांनो कळलंय की इन्सिडेंट लाईट ही कॅथोडवर स्ट्राईक झाली, फोटो सेन्सिटिव्ह मटेरियलवर स्ट्राईक झाली, त्याच्यानंतर तिथं काय होणार आहे, इलेक्ट्रॉनचं इमिशन होणार आहे आणि कॅथोड मधून काय होतील, इलेक्ट्रॉन लिबरेट होतील, इमिट होतील. तर या फिनॉमिननला आपण काय म्हटलं, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. सो फ्रेंड्स, वी नो दॅट द हाय व्होल्टेज are impressed in between cathode and anode. मागच्या स्लाइडला बघितलं की कॅथोड आणि एनोड मध्ये आपण हाय व्होल्टेजचं करंट काय केलेलं आहे, पास केलेले. सो पोटेन्शियल ऑफ दिस करंट इज नियर अबाउट 90 volt. So 90 volt potential is applied between the cathode and anode. आणि आपण करंट पास केलेलं आहे कॅथोड आणि एनोड मध्ये, हे अप्लाइड करंट आहे मित्रांनो. आपण त्या एनोडला आणि कॅथोडला प्रोव्हाइड केलेलं करंट आहे, तर ते जवळपास किती आहे, 90 वोल्ट. तर 90 वोल्ट एवढं करंट आपण कॅथोड आणि एनोड मध्ये पास केलेले. ओके, मग आता काय झालं मित्रांनो की हे 90 वोल्टचं करंट हे आता कंटिन्युअस त्या एनोड आणि कॅथोड मध्ये हे कंटिन्युअसली काय होते, पास होते. आपण तेवढं पोटेन्शियल त्याला प्रोव्हाइड केलेलं आहे, म्हणजेच तिथं जे करंट जे पास होते ते कंटिन्युअसली काय असेल, कॉन्स्टंट असेल, 90 वोल्टचं करंट असेल. बरोबर, आपल्याला कुठला सिग्नल मिळणार नाही. का मिळणार नाही, कारण की तिथं कंटिन्युअसली काय होतंय, 90 वोल्टचं करंट आपण प्रोव्हाइड केलेलं आहे. बरोबर, करंट आपल्याला सिग्नल केव्हा मिळणार, जेव्हा करंट मध्ये काय येणार, फ्लक्च्युएशन येणार. एक तर करंट वाढणार किंवा कमी होणार, तर आपल्याला काय मिळणार, पीक मिळणार. जास्त करंट झालं तर आपल्याला जास्त वरती पीक मिळेल आणि आपल्याला जर करंट जर कमी झालं तर आपल्याला खाली डाऊनवर्ड आपल्याला पीक मिळेल. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आपलं करंट कसं आहे तिथं प्रोव्हाइड केलेलं 90 वोल्ट एवढं पोटेन्शियल आपण प्रोव्हाइड केलं, म्हणजे करंट कसं असेल तिथं, सिग्नल कसा असेल, कॉन्स्टंट असेल. पण मित्रांनो जेव्हा ट्रान्समिटेड रेडिएशन हे कॅथोडच्या सरफेसवर स्ट्राईक होते आणि स्ट्राईक झाल्यानंतर हा कॅथोड जो आहे तो इलेक्ट्रॉन इमिट करतो आणि हे इलेक्ट्रॉन इमिट झाल्यानंतर हे इलेक्ट्रॉन जे आहेत इमिट झालेले ते एनोड पर्यंत जातात. So cathode eject or emitted the electron and anode collect the electron. आणि एनोड काय करतो, इलेक्ट्रॉनला कलेक्ट करतो. म्हणजे आता एनोड कडून कॅथोड कडून इलेक्ट्रॉन गेले आणि कोणाकडे गेले, एनोड कडे गेले. आणि कॅथोड कडून इलेक्ट्रॉन एनोड कडे गेले तर लगेच मित्रांनो तिथं काय होतं की करंट प्रोड्यूस होतं. ओके, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इमिटेड फ्रॉम दिस कॅथोड सरफेस is directly proportional to the radiant power. मित्रांनो मग जे काही इलेक्ट्रॉन कॅथोड पासून इमिट होतील ते एनोड कडे जातील आणि एनोड कडे गेल्यानंतर परत तिथं काय होणार आहे, इलेक्ट्रॉनचं सॅच्युरेशन होणार आहे आणि इलेक्ट्रॉनचं सॅच्युरेशन झालं तर तिथं करंट फ्लो होणार आहे. आणि हे जे काय करंट असेल मित्रांनो हे ऍडिशनल करंट असेल. 90 वोल्ट करंट आहे आपण तिथं प्रोव्हाइड केलेलं आहे, आपण अप्लाइड केलेलं करंट आहे ते इन्स्ट्रुमेंटला. आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून आता काय होतंय की जे इलेक्ट्रॉन आता फोटो कॅथोड पासून किंवा कॅथोड पासून जे इमिट झालेले तर ते इलेक्ट्रॉन कुठे जात आहे, एनोड कडे जात आहे. आणि हे एनोड कडे गेल्यानंतर तिथं फोटो इलेक्ट्रॉनचं सॅच्युरेशन होतं आणि तिथं करंट डेव्हलप होतं. तर हे जे करंट डेव्हलप झालेले ते 90 वोल्ट प्लस हे ऍडिशनल काय असेल, करंट असेल. म्हणजे आपल्याला ऍडिशनल करंट मिळालं तिथं तर पुन्हा आपल्याला तिथं काय मिळेल, पीक मिळेल. मग मित्रांनो हे जे काय करंट असेल तर हे करंट कुठलं असेल, हे कुठलं करंट असेल की जे रेडियंट किंवा जे ट्रान्समिटेड रेडिएशन त्या कॅथोडवर स्ट्राईक झाले असेल त्याच्यापासून निघणारे जे काही इलेक्ट्रॉन असेल तर त्या इलेक्ट्रॉन पासून जे करंट प्रोड्यूस झालेले तर त्या करंटला आपण काय म्हणणार तिथं, किंवा ते करंट कुठलं असेल, आपलं जे रेडियंट पॉवर तिथं स्ट्राईक झाले असेल तर त्याचं ते करंट असेल. म्हणजे हे करंट जे असेल ते डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला असेल, रेडियंट पॉवरला असेल. पुन्हा नवीन सांगतो की आपण इन्स्ट्रुमेंट मध्ये 90 वोल्ट करंट हे अप्लाइड केलेलं आहे, अप्लाइड पोटेन्शियल आहे ते कॉन्स्टंट आहे. त्याच्यानंतर आपण रेडियंट एनर्जी किंवा लाईट कॅथोडवर इन्सिडेंट केली तर इलेक्ट्रॉन इमिट होतील. हे इमिटेड इलेक्ट्रॉन एनोड कडे जातील आणि एनोड कडे गेल्यानंतर तिथं करंट फ्लो होणार.
करंट जनरेट होणार आणि हे जे करंट असेल तर ते एक्स्ट्रा करंट असेल 90 वोल्ट हे आपण अप्लाय केलेलं आहे आणि आता जनरेटेड करंट कुठलं असेल इलेक्ट्रॉन पासून जे करंट प्रोड्यूस झाले तर त्याला काय होणार आपण जनरेटेड करंट कारण की ते आता आपलं लाईट मुळे जनरेट होतंय. तर मित्रांनो लाईटची जेवढी इंटेन्सिटी जास्त असेल तेवढे इलेक्ट्रॉन इमिट होतील आणि तेवढं जास्त करंट काय होणार आहे प्रोड्यूस होणार आहे. लाईटची इंटेन्सिटी जेवढी कमी असेल तेवढे कमीत कमी इलेक्ट्रॉन तिथं काय होणार आहे प्रोड्यूस होतील तेवढं आपल्याला काय मिळणार आहे कमीत कमी करंट मिळणार आहे. म्हणजे आता हे जे काय जनरेटेड करंट आहे किंवा आपल्याला हे जे काय करंट मिळालेलं आहे तर हे करंट कोणावर डिपेंड आहे दिस करंट इज डिपेंड ऑन रेडियंट पॉवर ऑफ ट्रान्समिटेड बीम. म्हणून आपण मित्रांनो काय म्हटलं द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इमिटेड फ्रॉम द कॅथोड सरफेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेडियंट पॉवर. जेवढे कॅथोडच्या सरफेसवरून इलेक्ट्रॉन इमिट होत आहे तर हे कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे रेडियंट पॉवरला. रेडियंट पॉवर जेवढी जास्त तेवढे जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन इमिट होतील. रेडियंट पॉवर जेवढी कमीत कमी तेवढे इलेक्ट्रॉन काय होतील कमीत कमी इमिट होतील. म्हणजे हे जे काय इलेक्ट्रॉनचं इमिशन आहे कॅथोडवरचं तर हे कशावर डिपेंड आहे रेडियंट पॉवरवर डिपेंड आहे. सो ऑल दिस इलेक्ट्रॉन फ्रॉम द कॅथोड आर कलेक्टेड ॲट एनोड and causing saturation and flowing the current. आणि तिथं काय जनरेट होणार मित्रांनो फोटो करंट जनरेट होणार आणि दिस फोटो करंट इज इंडिपेंडेंट ऑन अप्लाइड पोटेन्शियल. आणि हे जे काय करंट एक्स्ट्रा प्रोड्यूस झालेलं असेल तर ते अप्लाइड पोटेन्शियलवर डिपेंड असेल का नाही. मग हे कोणावर डिपेंड असेल दिस फोटो करंट इज डिपेंड ऑन और इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेडियंट पॉवर. आणि हे करंट कशावर डिपेंड असेल रेडियंट पॉवरवर डिपेंड असेल. आणि हे जे करंट असेल मग नंतर हे पुढं रीड आउट सिस्टम मध्ये जातं आणि रीड आउट सिस्टम मध्ये गेल्यानंतर मग आपल्याला तिथं रीडिंग्स मिळतात आणि मग आपण तिथं रिस्पॉन्स हा डिटेक्टर रेकॉर्ड करत असतो की लाईटचं जे काय ट्रान्समिटन्स असेल ते किती प्रमाणात झालं आहे आणि त्या ट्रान्समिटन्स वरून मग आपण ठरवत असतो की त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे कमी आहे का जास्त आहे. मग हे आपण पुढे तिथं कॅल्क्युलेशन करत असतो. तर मित्रांनो अशा प्रकारचं हे वर्किंग कशाचं आहे फोटो ट्यूबचं आहे. अगदी सोपं वर्किंग आहे जास्त कठीण नाही आहे. पुन्हा आपण थोडक्यात बघूया. फोटो ट्यूब हा डिटेक्टर आपण बघितला. दिस फोटो ट्यूब डिटेक्टर आर जनरली यूज इन अ विजिबल अँड अल्ट्राव्हायोलेट रिजन. दिस फोटो ट्यूब इज ऑल्सो कॉल्ड ॲज फोटो इमिसिव्ह ट्यूब. The photoemissive tube are made up of large semi-cylindrical photoemissive cathode and small concentric anode which are enclosed in a evacuated glass tube or glass bulb. The most important thing is that the cathode is coated with photosensitive material or light sensitive material, and this photosensitive material are potassium oxide, silver oxide or cesium oxide. And most important thing is that the high voltage is impressed in between the cathode and anode and this high voltage is near about 90 volt. आणि हे जे काय हाय व्होल्टेज असेल हे जवळपास किती असतं 90 volt. So when light is incident on this cathode the electron are emitted by this cathode due to the photoelectric effect and potential 90 volt is applied in between the cathode and anode. So friends, the number of electrons emitted from this cathode surface is directly proportional to the radiant power, and this all the electron are collected at the anode and causing the generation of photocurrent. आणि त्याच्यामुळे नेमकं काय होतं मग फोटोकरंट डेव्हलप होतं and this photocurrent is independent on अप्लाइड पोटेन्शियल. ते इंडिपेंडेंट आहे कशावर आपण जे इन्स्ट्रुमेंटला हाय व्होल्टेज पोटेन्शियल अप्लाय केलेलं आहे तर त्याच्यावर ते डिपेंड आहे का फोटो करंट नाही त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे त्याच्यावर काय ते इंडिपेंडेंट आहे. पण ते कोणावर डिपेंड आहे मग फोटो करंट दिस फोटो करंट इज डिपेंड ऑन रेडियंट पॉवर. जे इन्सिडेंट होत आहे लाईट फोटो कॅथोडवर तर त्या रेडियंट पॉवरवर काय डिपेंड आहे हे फोटो करंट डिपेंड आहे. आणि त्याच्यानंतर हे फोटो करंट पुढे मग जाऊन रीड आउट डिव्हाइस मध्ये जातं हे मीटर फेड होतं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला रीडिंग मिळते. एक तर मग ते ऍब्झॉर्बन्स मध्ये मिळते किंवा ट्रान्समिटन्स मध्ये मिळते आणि अशा प्रकारे आपण जे काही सोल्युशन असेल त्या सोल्युशनचं आपण ऍब्झॉर्बन्स किंवा ट्रान्समिटन्स किंवा कॉन्सन्ट्रेशन त्या सोल्युशनचं डिटरमाइन करत असतो. तर अशा प्रकारचं सिंपल फंक्शन कोणाचं आहे मित्रांनो
फोटो ट्यूब या डिव्हाइसचा आहे. त्याच्यानंतर सर्वात फोटो ट्यूब हा डिस्कस झाल्यानंतर जो सर्वात महत्त्वाचा जो काय डिटेक्टर आहे, जो मोस्ट ऑफ द स्पेक्ट्रोफोटोमेट्रिक इन्स्ट्रुमेंट मध्ये यूज केला जातो आणि तो डिटेक्टर आहे फोटो मल्टिप्लायर ट्यूब. तर मित्रांनो, या दोघांमध्ये जर आपण कंपेअर केलं तर सर्वात महत्त्वाचा जो डिटेक्टर आहे तर तो आहे फोटो मल्टिप्लायर ट्यूब. सो दिस फोटो मल्टिप्लायर ट्यूब डिटेक्टर आर व्हेरी सेन्सिटिव्ह, आणि तो कसा आहे, सेन्सिटिव्ह डिटेक्टर आहे. तरी आपण हा डिटेक्टर पुढच्या लेक्चरला आपण स्टार्ट करूया, कारण की हा पुन्हा अजून मोठा पॉइंट आहे. तर आजचा हा जो काही डिटेक्टर असेल आपला फोटो ट्यूब, हा तुम्हाला कळला असावा. इथे हे मेकॅनिझम आपल्याला दिसतंय की फोटॉन म्हणजे लाईट आहे. ही लाईट आता काय झाली, कॅथोडवर स्ट्राईक झाली. कॅथोडवर स्ट्राईक झाल्यानंतर मित्रांनो इथून इलेक्ट्रॉन एमिट होतील आणि ते कुठे जातील, ॲनोडवर जातील, आणि ॲनोडवर गेल्यानंतर तिथं करंट जनरेट होईल. तर या करंटला आपण काय म्हणणार, फोटो करंट म्हणणार. आणि दिस फोटो करंट इज डिपेंड ऑन धिस लाईट. जेवढी लाईट आपण त्याच्यावर पास करणार फोटो कॅथोडवर, तेवढे इलेक्ट्रॉन जास्त इमिट होतील आणि तेवढं जास्त करंट फ्लो होणार. जर लाईटची इंटेन्सिटी जर कमी असेल तर कमी इलेक्ट्रॉन इजेक्ट होतील आणि ते कमी इलेक्ट्रॉन या ॲनोड पर्यंत पोहोचतील, म्हणजे तिथं कमी करंट प्रोड्यूस होणार, लेस करंट प्रोड्यूस होणार. आणि इथं हे 90 वोल्ट आपण हे कंटिन्युअसली करंट काय करतोय, या ॲनोड आणि कॅथोडला प्रोव्हाइड करतोय. म्हणजे हे करंट झालं कॉन्स्टंट करंट. आणि इथं जे काय करंट प्रोड्यूस होणार जे करंट असेल तर त्या करंटला आपण म्हणणार फोटो करंट. आणि हे फोटो करंट हे डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला आहे, दिस डायरेक्ट प्रोपोर्शनल टू दिस radiant power of this photon, and this current is not depend on this applied potential. अशा प्रकारचं हे सिंपल मेकॅनिझम आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं आणि व्यवस्थित तयारी करून घ्यायची याची. परीक्षेला फोटो ट्यूब किंवा फोटो मल्टिप्लायर ट्यूब दोघांमधून कुठला पण एक डिटेक्टर हा विचारलेला असतो, म्हणजे विचारलेलाच असतो. दोघांपैकी कुठला तरी डिटेक्टर परीक्षेला येतोच. म्हणून आपल्यासाठी हा परीक्षेसाठी फार महत्त्वाचा पॉईंट आहे आणि एवढा काय अवघड नाही आहे, अगदी सोपा पॉईंट आहे. तरी आपण पुढचा जो पॉईंट आहे फोटो मल्टिप्लायर ट्यूब, तो आपण पुढच्या लेक्चरला स्टार्ट करू. इथं आपण आता संपूया. ओके, थँक्यू. तुम्हाला मी आता अटेंडन्सची लिंक प्रोव्हाइड करतोय, तेवढं तुमचं अटेंडन्स लावून घ्या. एका मिनिटामध्ये तुमचं अटेंडन्स लावून घ्यायचं आहे तुम्ही. कोणाला काही डिफिकल्टी असेल तर सांगा. अटेंडन्स लावून घ्या. तुम्हाला लिंक दिलेली आहे मी अटेंडन्स शीटची, त्याच्यावर लवकर अटेंडन्स लावून घ्यायचं, एका मिनिटाच्या आत लावायचं. ओके, डन. चला ठीक आहे. ओके, थँक्यू.